व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, जर स्कॅम झालं तर यांना दोघांना पकडायचं आहे आपल्याला. यु नो इंडियन स्टँडर्ड टाइम 8:30 वाजता निघायचं होतं आणि ऑलरेडी 11 वाजलेत. राईट. सो इंडियन आहोत आपण, कुठेही जाताना 1-2 तास लेट तर इलेक्ट्रिक वस्तू आहे ज्या इथे अवेलेबल नाहीये, सो आम्हाला तिथून त्या घ्यायच्या आहेत. सो येस, बघू आजचा पूर्ण दिवस मी रेकॉर्ड करते, बघू आजचा दिवस कसा जातो. बिना मसाल्याचं पाव आहे जे की मला आवडतं, लहानपणी मी खूप खायचे. पप्पा हे लासूरचे जे मिनी वडे आहेत ना ते पण असं असतं, इथे थांबूनच जायचं. नावाचा उपयोग दाखव. बसवायची सवय आम्हाला. तू क्या है दिल में मेरे बिन सुने दिन रहा, ना तू धड़कन खिली है तो चांद तक जाएगी, तेरे तारों से मेरी दुआ. हाँ, झूमर पैलेस ये यही है. हाँ चलो ले वो एक 3 तास लागले पूर्ण घराचे ते लाईट फिटिंगचे जे पण काही आणि किचनमध्ये जे छोट्या छोट्या गोष्टी लागतात त्या फिटिंग्सच्या गोष्टी त्या सगळ्या परचेस केल्या. अँड आता फायनली झाल्या या सगळ्या गोष्टी. खूप फेमस आहे बट नाही. अँड 2 बदाम शेक घेतले आणि जेवणाचा अजूनही पत्ता नाही आहे. आता बघू, कॉमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करू शकता नेक्स्ट टाइम मी जेव्हा संभाजीनगरमध्ये येईल तेव्हा कोणती बेस्ट रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही काहीतरी खाऊ शकतो. क्रांती चौकात तिथे जॅगवारचं शोरूम आहे, तिथे काही गोष्टी घ्यायच्या आहे आम्हाला. जातो आणि तसं 7 वाजले ऑलरेडी. अँड त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की 7:45 वाजता शोरूम बंद होतं. सो आता इथून चाललो आहे तिथून येऊ, परत इथे येऊ आणि हे सामान घेऊन मग जाऊ गावाकडे. लोकेशन भेटेल की व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे, जर स्कॅम झालं तर यांना दोघांना पकडायचं. दुकानदाराकडून माल गाडीमध्ये टाकलाय, ठीक आहे. आणि नको बाबा तो दुकानदार बघायचा व्हिडिओ. ऍक्च्युली झालं काय की दुकानदाराने ना माल टाकले आमच्या गाडीमध्ये, ते जवळपास भरपूर आहे, ठीक आहे. सो आम्ही त्याचं बिल नाही केलंय अजून. 10 मिनिट करता 1 तास लावला. तर 10 मिनिट करता ना 1 तास लावला त्यांनी सगळा मालच काढण्यासाठी, ठीक आहे. सो अर्ध माल गाडीमध्ये टाकलं आणि भैयाने विचारलं की आम्हाला ते शोरूममध्ये जायचं आहे, तिथूनही माल घ्यायचं आहे आणि 7:30 वाजता ते शोरूम बंद होणार आहे, तर आम्ही माल घेऊन येऊ का. तर दुकानदार म्हणे हो घेऊन या. आता ते माल गाडीतच आहे, आता जर आपण त्या दुकानात नाही गेलो तर बिचाराचं नुकसान होणार आहे. बट डोंट वरी, आम्ही जाणार आहे, पैसे देणार आहे. खूप सुंदर अशी गोष्ट इथे आपल्याला शिकायला मिळते की हे जग अजून सुद्धा भरोशाच्या बेसिसवर किती जास्त चालतं. म्हणजे झाकीर खानचं पण एक व्हिडिओ मी बघितला होता, त्यामध्ये पण खूप सुंदर एक्सप्लेन केलं होतं त्यांनी की गाडीचा हॉर्न नसो असो, इंडिकेटर असो नसो, पण 2 मिनटं म्हणजे ते हाताच्या इशाऱ्यावर सुद्धा लोक एवढं करताय, एवढं ट्रॅफिक असतो तरी सगळे व्यवस्थित जात आहे. म्हणजे हे जग अजूनही खूप सुंदर आहे. पॉझिटिव्ह गोष्टी होत असतात, भरोशावर पूर्ण जग चालतं. तुमच्या आजूबाजू खूप अशा गोष्टी आहे ज्यामध्ये तुम्ही नेगेटिव्हिटीच फक्त बघत असतात. देन मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की पॉझिटिव्ह होऊन सगळ्या गोष्टींचा एक जो नजरिया असतो पॉझिटिव्ह म्हणून विचार करून जर बघितलं तर तुम्हाला खरंच दिसेल की तुमच्या आजूबाजूच किती सुंदर असं म्हणजे उदाहरणं आहे तुमच्याकडे. सो स्टे पॉझिटिव्ह. आणि येस, पैसे द्यायला परत जायचे आपल्याला. आपले छत्रपती नहीं लगता है इसलिए ज्यादा आपने तो दे दिया था, मैं आ गया नहीं तो वापस. तो आपकी तरफ से तो माल डाल दिया, चले जाना था उधर का उधर. आप लेके भी जाते थे तो दूसरे तीसरे दिन तो आते थे. सो येस, त्यांचं बिल पूर्ण पे करून झालंय आणि आता निघालोय घरी. 6 वाजेपासून जेवणाची वाट बघतीये. 9 वाजले आणि आता
फार रडण्याचा ड्रामा केला तेव्हा मला जेवायला आणलंय. अत्याचार होतोय माझ्यासोबत, अत्याचार. मी असंच टाकेल आणि तुम्हाला बदनाम. सकाळी पण जेवलेली नाही. यांना सगळ्यांना बदनाम. नागलीचा पापडच आवडतो मसालेवाला. आता बसली जेवायला फायनली. चालू यार मारा पिल्ला. जेवण अति जास्त झालेलं आहे तरीही मॅन्डेटरी आहे. म्हणतात मूर्खाच्या गाठी. ताक घेतलं, चहा घेतला आणि आता पान सुद्धा. सोड नाही ठीक आहे, सोड दे. मारा पान वाजता लढाई चालू. 3 पान घेतले होते, एक भैयानी खाल्लं, एक मी खाल्लं. अँड एक पान उरलंय जे मम्मी खात नाही. नाही आता अर्धा करायचं चालू आहे. नाही खाऊ नये, खायले. किती गोड आहे. थोडस काम होतं म्हणून बाहेर आलो होतो. आता परत घरी चाललोय. आता निवांत झोपायचंय. बापाच्या गाडीवर बसली. सेफ्टीची हमी. मला खूप सुंदर असं फीडबॅक आलं, ज्यामध्ये त्यांनी मला फीडबॅक दिलं होतं की त्यांचं एक छोटंसं मेहंदीवरून काहीतरी बिझनेस करण्याचं मन होतं. आणि मी त्यांची एक ट्रेनिंग घेतली होती, ज्यामध्ये मी 100+ करिअर ऑपॉर्च्युनिटी सांगितल्या होत्या की त्यांच्याकडे ज्या स्किल्स आहेत त्या स्किल्सच्या थ्रू ते पैसे कसं कमवू शकतात. तर ती ट्रेनिंग त्यांना बेनिफिट बनवायला मला 6 तास लागले होते. पण फायनली म्हणजे असे भरपूर स्टुडंट रिझल्ट आले आणि ह्यांचं स्टुडंट रिझल्ट बघून खरंच ते सगळं माझं टाइम, एफर्ट्स, एनर्जी ती वरती ठरलेली आहे. सो खरंच छान वाटलं. आणि मी इथे स्क्रीनशॉट पण लावून देईल. त्यांनी जो फीडबॅक दिलाय की त्यांचा मेहंदीचा जो बिझनेस करण्याचं स्वप्न आहे ते त्यांचं पूर्ण झालंय. आणि दुसरी गोष्ट की अजून एक खूप सुंदर असं तुम्ही इथे चेकआउट करू शकता. मी सगळ्यांना सांगते की महाराष्ट्रामध्ये टॉप 1ला मी रँक करते, पण आज टॉप 3 पार्टनर्स ऑफ द वीक बिझगुरुकुलचे अनाऊन्स झालेले आहे. त्यामध्ये टॉप 1ला मी आहे, महाराष्ट्राची मराठी मुलगी. यू कॅन सी टॉप 3 पार्टनर्स ऑफ द वीक. तुम्ही इथे चेकआउट करा. आणि टॉप 1ला आपली महाराष्ट्राची मुलगी. काल 1 लाख झाले होते आणि आज 38,000 रुपीज. राईट, 3,44,000 मंथली इन्कम, 10,64,000 अँड हिअर यू कॅन सी. सो तुम्ही पण असं मोबाईलचा वापर करून लाखोमध्ये कमवू शकता. जस्ट तुम्हाला इथे कमेंट सेक्शनमध्ये येस टाईप करायचं आहे. आय एम मोर दॅन हॅपी टू हेल्प यू. थँक्यू सो मच.